पालकमंत्री होऊ देत काँग्रेस पक्षाचं चिन्ह या निवडणुकीत नाही, याच्याबद्दल काँग्रेसच्या लोकांची काही तक्रार तुम्हाला दिसली का? बिगर काँग्रेसची चर्चा करता ऐका ना, असं नाही. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, राष्ट्रीय पक्षाच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत बाळासाहेब थोरात. निवडणूक करायला लावली, ऐन वेळेस त्यांनी सांगितलं की या निवडणुकीतून आम्ही एक्झिट घेतोय. मग सुजय विखे आता नक्की आहेत कुठं ते संघटनेला येताना दिसत नाही का? ते घाबरलेत का? हे थोरात थांबे साहेबांनी निश्चितपणे नवीन पिढीला घराण्यात संधी दिली. अमोल खतावणी त्यांच्या घराण्यात संधी दिली का? त्याचं वावग आहे म्हणजे हेच लोक करतात, तर त्यांनी पण ती संधी दिली असेल. नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला काय अडचण गेली ना त्यांना, सत्ता गेली ना संगमनेरची, विधानसभा गेली ना त्यांना. सत्ता गेली की भूतकाळ झाला. आता लोकांना असं वाटतं की 1 वर्षापूर्वी आम्ही चूक केली, तर चुकीची दुरुस्ती करण्याची संधीची लोक वाट पाहतात. पण घराणेशाही हा मुद्दा जो आहे या निवडणुकीतून संपलेला. चकोर साहेब, मी आदेश वाके आणि आपण बघतायत महाराष्ट्र ऑनलाईन. खऱ्या अर्थानं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुढे येऊन ठेपलेल्या आहेत आणि राज्याचं लक्ष लागलेल्या संगमनेर जी नगरपालिका आहे त्यावरती नक्की कोणाचा झेंडा फडकेल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. आणि माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा विधानसभेमध्ये पराभव झाल्यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण राहील हा प्रश्न राज्यातून विचारला जातोय. आणि यासाठी आज आपण संगमनेरच्या बस स्टँड मध्ये काही मान्यवर घेऊन आपण बसलेलो आहोत. विविध पक्षाचे काही पदाधिकारी आहेत, काही लेखक आहेत, असे सगळे मान्यवर आपल्या बरोबर चर्चेसाठी आहेत. संगमनेरच्या जे बस स्टँड आहे त्या शेजारी दत्त मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत. आपण चर्चेला सुरुवात करूया. आपण पहिल्यांदा हरिचंद्र चकोर सर आहेत, जे की त्यांचा भारतीय जनता पक्षामध्ये ते या ठिकाणी अग्रेसर आहेत, त्यांची भूमिका मांडण्यासाठी आलेले आहेत. चकोर साहेब, काय वाटतं बरं ह्या निवडणुकीत काय नक्की होईल? तुम्ही बाळासाहेब थोरातांचा देखील पराभव केलेला आहे तुमच्या महायुतीने, आणि आता काय नक्की चित्र राहील, काय वाटतं तुम्हाला? नक्कीच तुम्ही अगदी महत्वाचा प्रश्न या निमित्ताने विचारलेला आहे. आणि ते काही आता 1 वर्षापूर्वी जे घडलेलं आहे, या ठिकाणी महायुतीचा या विजय होऊन नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ पाटील यांच्या रूपाने एक महायुतीचा आमदार या संगमनेर तालुक्यातील जनतेला शहराला मिळालेला आहे. निश्चितच लोकांच्या जनमताचा तो आदर अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी होतो आहे. आणि तीच परंपरा सध्याच्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत, मग ती संगमनेर नगर परिषदेची इथे सुरू आहे, त्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आम्हाला आशा आहे की निश्चितपणे महायुतीचाच उमेदवार या ठिकाणी विजय होऊन 1 वर्षापूर्वीची जी विजय परंपरा राहिली आहे ती कायम ठेवण्यामध्ये संगमनेरची जनता निश्चितपणे मोठा सहभाग नोंदवेल. आम्हाला निश्चित पाठिंबा मिळेल. विकासाच्या दृष्टीने आम्ही त्यांच्याकडे ती मागणी करणार आहोत आणि त्या दृष्टीने विनंती करणार आहोत की आमच्या महायुतीचा उमेदवार विकासाच्या दृष्टीने संगमनेर शहराच्या दृष्टीने अतिशय चांगल्या भरघोस मताने निवडून द्यावा अशी आम्ही मतदारांकडे विनंती करणार आहोत. आणि आम्हाला निश्चित खात्री आहे की विकासाच्या मुद्द्यावर महायुतीचा उमेदवार या ठिकाणी विजय होईल. मी पगडाल सरांकडे पुन्हा एकदा येतो. पगडाल सर, काय वाटतं बरं, तुम्ही नगरसेवक देखील इथून राहिलेले आहेत, तो काळ आत्ताचा काळ आणि तांबे घराण्याला ही निवडणूक सोपी जाईल वाटतंय? पहिली गोष्ट एक तुम्ही लक्षात घ्या की नगरपालिकेची निवडणूक ही राजकीय नसते. नगरपालिकेच्या सभागृहात जाऊन देशाची ध्येय धोरणं ठरवायची नसतात, कायदे कानून करायचे नसतात. ही निवडणूक नागरी प्रश्नासाठी असते. तेव्हा संगमनेरच्या हिताचं रक्षण कोण करील त्याच्या ताब्यामध्ये संगमनेरकरांनी सूत्र द्यायला पाहिजे. पहिलं, संगमनेरमध्ये बहुसंख्य लोक पुण्याला राहतात, बरेच तरुण पुण्यात राहतात. संगमनेर ते पुणे रेल्वे झाली पाहिजे, ती कोणी हाणून पाडली, त्यांना अद्दल घडवण्याची ही वेळ आहे. संगमनेरचं शहराचं जे पाणी आहे, ही पाणी योजना अनेक वर्षाच्या संघर्षानंतर संगमनेरकरांनी मिळवलेली आहे. या पाण्याला जर काही फाटे फुटले, या पाण्याचं कोणीतरी त्याच्यावर कोणी डाका घातला आणि संगमनेरच्या पाण्याच्या बद्दल ज्यांनी सतत प्रतिकूल भूमिका घेतलेली आहे त्यांना अद्दल घडवण्यासाठी ही निवडणूक आहे असं मी मानतो. मी या निवडणुकीकडे आणखी एक असं बघतो की संगमनेर जिल्हा झाला पाहिजे असं आम्ही मानत आलेलो आहे आणि संगमनेर जिल्हा व्हावा अशी आमची इच्छा आहे. पण आता मंत्रिमंडळामध्ये
जे महसूल मंत्री आहेत बावनकुळे साहेब, त्यांनी जो एक कच्चा प्रस्ताव सादर केलेला त्याच्यामध्ये नगर जिल्ह्याच्या विभाजनामध्ये शिर्डी हा मुख्य केंद्र विभाजित जिल्ह्याचं मानलेलं आहे. या सगळ्या प्रश्नावर संगमनेरच्या हिताचं रक्षण जी आघाडी करेल त्यांच्याबरोबर आम्ही राहण्याचं ठरवलेलं आहे. आणि त्यामुळे समोर जी काही महायुती आज राज्यात सत्तेत आहे, महायुती तालुक्यातही सत्तेत येण्याचं त्यांचं काही स्वप्न असेल, पण संगमनेर तालुक्याचा कारभार संगमनेरचे लोक करतील की जसं संगमनेरच्या बाहेरचे लोक करतील, हा महत्वाचा मुद्दा आहे. कारण आम्ही 1990 साली लढा करून पिण्याच्या पाण्याचा बंधारा मिळवला, तो बाहेरच्या शक्तींनी होऊ दिला नाही. आजही आमच्या जे काही पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन आलेली आहे त्याचेही काही प्रश्न आहेत. त्यामुळे संगमनेरचे प्रश्न संगमनेरकरांनी सोडवावेत. संगमनेरच्या बाहेरच्या शक्तींनी याच्यामध्ये ढवळाढवळ करू नये अशी आमची पहिली भूमिका आहे. याशिवाय तुम्हाला काय विचारायचं तर मी त्याची उत्तरं देईन. नक्कीच संगमनेरचं नेतृत्व कोणी बाहेरचं नाही तर आमचाच माणूस त्यांनी हे नेतृत्व केलं पाहिजे असं पगडाल सरांचं म्हणणं आहे. अजून काही मान्यबरोबर आपल्या बरोबर आहेत. काय वाटतं बरं सध्या या निवडणुकीत कोणाची हवा दिसते तुम्हाला? सत्यजित तांबेंच्या ज्या मिसेस आहे मैथिली तांबे निवडून येतील की ज्या सुवर्णा संदीप खताळ आहेत, कोणाचं पारडं या भूमिकेला तुम्हाला जोड वाटतं? काय वाटतं या निवडणुकीमध्ये डॉक्टर सत्यजित तांब्यांच्या पत्नी डॉक्टर मैथिलीताई तांबे या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी उभ्या आहेत आणि निश्चित त्या निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे. आणि त्यांच्या सासू असलेल्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी आपण बघितलं शहरामध्ये गेली अनेक वर्ष नगराध्यक्ष म्हणून काम केलं, अत्यंत चांगलं काम केलं, म्हणून लोक परत एकदा त्यांच्या हातात सत्ता देतील याच्यात काही मला तरी शंका वाटत नाही. किती नगरसेवक निवडून यायला पाहिजे त्यांचे काय वाटतं? सगळेच्या सगळे नगरसेवक हे डॉक्टर सत्यजित तांब्यांच्या सत्यजित आमदार सत्यजित तांब्यांच्या नेतृत्वाखाली निवडून येतील. विधानसभेला तर असं कोणालाच वाटलं नव्हतं. विधानसभेला पण असं बोलत होते की बाळासाहेब थोरात फोडणं हे शक्य नाही, ते झालं. आणि आता तुम्ही म्हणतात सगळेच नगरसेवक विधानसभेला जे झालं तो घात होता, त्याला आम्ही पराभव मानत नाही. म्हणून आता यावेळेस काही तसं काही प्रकार होणार नाही. आम्ही जागृत आहोत आणि नगरपालिका एक हाती सत्ता आमदार सत्यजित तांब्यांच्या नेतृत्वाखाली आणि बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली विजय होईल. नक्कीच. आता हे बोलतात की आता ताक देखील आता फुकून प्यायचं आहे. सर देखील आपल्या बरोबर आहेत. ठीक आहे. आपल्या बरोबर या ठिकाणी तांबे घराण्याशी आणि थोरात घराण्याशी ज्यांची कायम जवळीक असते, कोणतेही आंदोलन असल्यानंतर जे विनोद गायकवाड असतात, काय बरं ग्राउंडवर फिरतायत, जसं बाळासाहेब थोरातांना एक मोठा धक्का दिला संगमनेरकरांनी, तो पुन्हा तांबे घराण्याला किंवा संगमनेर सेवा समितीला धक्का बसेल काय निवडणुकीत? कदापि शक्य नाही. असा काही धक्का बसणार नाही. याचं कारण आहे जनता हुशार झाली. जनतेला आता कळालं का आपण चूक करून बसलेलो आहे. आणि संगमनेर शहराचा जो काही विकास आहे तो कुणी केला, कसा केला, आणि आज आपण ज्या ठिकाणी बसलेलो तेच आपल्या मागे जे स्टँड आहे. कोणी काही आता बोलत असेल पण महाराष्ट्रामध्ये एक नंबरचं भव्य दिव्य असं स्टँड आहे किंवा आपलं मोठं कोर्ट आहे, इथलं बाजार समिती आहे. या सर्व प्रश्नांना माजी आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व झालेले आहे. तसेच आता डॉक्टर साहेबांच्याही नेतृत्वाखाली इथलं शहरातलं जे काही आहे तिथेही साहेब देखील नगराध्यक्ष होते, त्यांनी देखील खूप काम केले आहे. ताई देखील नगराध्यक्ष होत्या, त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्यानंतर आता देखील सतीदादा यांच्या विद्य पत्नी मैथिलीताई देखील हे काम करतील. कसं असतं, लोक म्हणतात घराण्याला घराणा, मग आपल्या ताईंना उमेदवारी देण्याऐवजी अगोदर आपले जे नगराध्यक्ष होत्या त्यांना का दिली नाही? त्यांच्याकडून ती उमेदवारी घेऊन इकडे का देण्यात आली? नक्की काय कारण त्याच्या मागचं? आता कसं असतं, एखादं म्हणजे हे असतं, प्रत्येक गोष्टीत सिनियरिटी असते किंवा कुणाला संधी दिली पाहिजे, कोण हे काम करू शकतं. आणि जे काही तुम्ही जो प्रश्न करता का त्यांना ठेवून म्हणजे थांबू यांना का दिली? आता जसं डॉक्टर साहेब पण थांबले, सतीदादा काम करतायत, तसं
दुसरं म्हणजे लोकांना यांच्यात ती क्षमता आहे शहर सांभाळण्याची किंवा तालुका सरांकडे जातो. सर, दुर्गाताई तांबेंकडून ती उमेदवारी काढून मैथिलीताईंकडे घेतली. आपण जर विधान परिषदेला देखील पाहिलं तरी तर तांबे साहेबांकडून ती घेऊन सत्यजित तांबेंकडे देण्यात आली. नक्की काय चाललंय? या घटनेकडे सकारात्मकतेने बघा. सर्व राजकारणामध्ये तरुण लोकांना संधी दिली गेली पाहिजे. जर दुर्गाताई तांबेच्या जागेवर मैथिली तांबे आले असतील तर त्याचं आपण स्वागत करायला पाहिजे, कारण नवीन पिढी आहे. आणि घराणेशाहीचा मुद्दा तर या निवडणुकीतून गायब झालेला आहे. दोन्ही आघाड्यांकडे तुम्ही बघा, घरातले उमेदवार आता समजा तांबे आणि थोरात यांच्यावर ज्यांनी घराणेशाहीची टीका केलेली आहे त्यांना आता ही टीका करण्याचा नैतिक अधिकार संपला, कारण त्यांनी त्यांच्याच घरात उमेदवार दिला आणि ही निवडणूक या निवडणुकीतून अनेक मुद्द्यांची चर्चा होईल, पण घराणेशाही हा मुद्दा जो आहे या निवडणुकीतून संपलेला आहे. चकोर साहेब काय म्हणायचं? बरोबर आहे त्यांचं. घराणेशाहीचा जो मुद्दा पुढे त्यांनी आणला की घराणेशाहीच्या बाबतीमध्ये नवीन पिढीला संधी द्यायला पाहिजे. थोरात तांबे साहेबांनी दुनिया गोवले का? मग गोवले का दुनिया? थोरात तांबे साहेबांनी निश्चितपणे नवीन पिढीला घराण्याची संधी दिली. अमोल खतावणी त्यांच्या घराण्यात संधी दिली का त्याचं वाव काय? म्हणजे हेच लोक करतात तर त्यांनी पण ती संधी दिली असेल नवीन चेहऱ्यांना संधी द्यायला काय अडचण नाही. म्हणून ते युतीच्या उमेदवार आहेत त्या अमोल खतावणच्या घरामधूनच आहेत. त्यामुळे त्यांनी काय असं टीका करायचा कोणावर काही प्रश्नच राहिले नाही. कोणी कोणावर टीका करायचा प्रश्नच राहिले नाही. पहिली परंपरा कोणी थोरात तांबे साहेबांकडून आली ना, पण खतावणी ती दिली त्यात वावं काय केलं सगळीकडे सर्व त्याचं चित्र आहे. तो मुद्दाच आता काय नाही. माझ्या मुद्द्याशी सहमत आहे. माझ्या मुद्द्याशी सहमत आहे की घराणेशाही हा मुद्दा आता संपुष्टात आलेला आहे. आम्ही ते जे लय घासून घराणेशाही घासत होते तो मुद्दा संपलेला आहे. नाही साहेब, मी एक पत्रकार आहे. आम्हाला वाटत होतं की बाबा सर्वसामान्य कार्यकर्त्याला ते उमेदवारी देतील ते तरी घराणेशाही करणार. निश्चितपणे सर्वसामान्य कुटुंबातीलच उमेदवार महायुतीने दिलेला आहे. तो काय त्याला राजकीय परंपरा नाही हे लक्षात घ्या. इथं थोरात तांबे साहेबांच्या घराण्यातील राजकीय परंपरा असलेला उमेदवार आहे, परंतु खताळ घराण्यातील हा उमेदवार कॉमन मॅन मधला कुटुंब आहे. पण एक सर्वसामान्य माणसं उमेदवार निवडून अपमान झाला आणि त्याच्यावर एक नगराध्यक्ष काय होऊ नये अशी या जनतेची मागणी आहे. आम्हाला काय वाटतं? आपण रमेश सरांकडे जाऊया. आपण रमेश सरांकडे जाऊया. 18 पगड जाती संघटनेचं मध्ये ते काम करतात. दादा, काय नक्की तुमचे समाज बांधव नक्की काय म्हणतात? ह्यावेळेस कोणाच्या मागे जायचं? संगमनेर मध्ये बेघरांची संख्या जास्त आहे. बेघर लोकांची गरीब फार आहेत, दिसत नाही आपल्याला. भाडेकरू म्हणून फार लोक राहतात. जे बेघरांसाठी जागा राखीव ठेवली होती 40 वर्षापूर्वी, त्या ठिकाणी अद्यापपर्यंत काही बेघरांना घरं बांधली नाही मागील आमदारांनी. आता जो चालू आमदार आले त्यांनी त्याच्यावर आरक्षण उठवलं. आम्हाला प्रश्न पडला, दोन्ही हे एकाच माळ्याची मणी आहेत. त्याऐवजी अपक्ष उमेदवार जनता निवडून द्यावं, जनतेतून निवडून द्यावा अशी माझी भावना आहे. काय बरं ह्या स्थितीला पारडं कोणाचं जड आहे? अजून चिन्ह मिळायचे काय, पण तरी ग्राउंड लेवलवरती काय वाटतंय? अजून सध्या दोघं सत्तेवर दोन्ही आमदार आहेत. आज पार्ट समान म्हणायचं. मी कधी थोडं दे फक्त नंबर 3-4 हजार आमदार आहेत. अमोल खताळ त्यांनी एक 7-8 महिन्यात 9 महिन्यात 10 महिन्यात कशी कामं केली आहे संगमनेरमध्ये? काय वाटतं तुम्हाला? आता जास्त काम त्यांनी फक्त काय झालं, बेघर जे आरक्षण होतं ते उठवलं बा. ते आमच्या मतानं चुकीचं काम केलं त्यांनी. जे गरिबांची घरं होणार तिथं आज वकील लोकांच्या कॉलन्या आहेत, मोठमोठ्या कॉलन्या आहेत, ते आरक्षण उठवलं आपल्या ह्या चर्चेमध्ये इकडं रासप पक्षाचे सुद्धा काही कार्यकर्ते आलेले आहेत. दादा, काय नक्की रासपची काय भूमिका आहे? काय म्हणते रासप? आपली भूमिका अशी आहे, संगमनेर हा तालुका अहिल्यानगर मध्ये फार मोठा आहे आणि या ठिकाणी बाहेरचा वर्ग म्हणजे संगमनेर तालुक्यामध्ये जो शेतकरी वर्ग आहे, आज संगमनेर मध्ये बाजारपेठ फार मोठी असल्यामुळे त्या अनुषंगाने संगमनेरला दैनंदिन येण्याचं येत असतात. त्या अनुषंगाने रस्त्याचे जर विचार केला तर अतिक्रमण फार आहे आणि
रस्ते फार काय असे चांगले आज काही दिसून येत नाही. फार धूळ या ठिकाणी असते. तर रस्त्याची कामं चांगली झाली पाहिजे, अतिक्रमण हटलं पाहिजे आणि पार्किंगची फार गैरसोय झालेली आहे. तर पार्किंगची सुद्धा सोय झाली पाहिजे असं आमचं मत आहे. आता माझ्या मते सिग्नल देखील चालू झालेले आहेत. तुम्ही म्हणतात अतिक्रमण, आपण दिल्ली नाक्याच्या पुढे गेल्यानंतर अनेक अतिक्रमण देखील हटवण्यात आलेले आहेत. फार काय अशी दिसून येत नाही आणि मग गर्दी होते, ट्रॅफिक फार होते. एक एक दोन दोन मला सांगा, आपल्या पक्षाची नक्की भूमिका कोणाच्या मागे तुम्ही जाणार आहे? संगमनेर सेवा समितीच्या मागे तुम्ही जाणार आहे की महायुतीच्या मागे तुम्ही जाणार आहे? नक्की कोणाच्या पाठीमागे तुम्ही जाणार आहे? नाही, नक्की तुमचा पाठिंबा कोणाला आहे? आता जो चांगलं काम करेल त्याला पाठिंबा देऊ. आता बघा, एकीकडं तांबे घराण्याने सांगतात की 40-40 वर्ष त्यांनी या ठिकाणी सत्तेत होते आणि इकडे अमोल खताळ आहेत जे की आता सध्याचे आमदार आहेत, त्यांनी पण चांगली कामं केलेली आहेत. तुम्ही कोणाच्या मागे आहेत? महादेव जानकरांशी याबद्दल तुमचं बोलणं झालं का किंवा कार्यकर्त्यांची बैठक झाली का? आमचं काही बैठकही झाली नाही आणि बोलणे पण नाही झालं. पक्ष सोडून तुम्हाला व्यक्तिगत काय वाटतं? व्यक्तिगतच बोलतो मी. व्यक्तिगत कोण उमेदवार चांगला वाटतो तुम्हाला? आता लोकांना अपेक्षा चांगलं काम होण्याची. पण आता दोन्ही उमेदवार म्हणतात चांगलंच काम करणारे, कोण म्हणणार आहे का वाईट काम करणारे आम्ही? लोकांच्या आता नवीन जास्त तरुण आता उमेदवार आहेत, चांगलं काम करतील असं लोकांचं मत आहे. पगडाल सर, मला एक सांगा, ही सध्या निवडणूक सुरू आहे, काय वाटतं बरं ह्या निवडणुकीमध्ये काँग्रेस, मला तर पूर्ण काँग्रेसचा उमेदवारच नाहीये, हे पक्षाला फसवलंय का? नक्की काय झालेलं? आता मी तुमच्याशी बोलतो. सोशल मीडिया हा आता समाजाचा आरसा आहे असं आपण मान्य केलं पाहिजे. आता मला जे दिसतंय, सोशल मीडियामध्ये महायुतीच्या घटक पक्षामध्ये ताणतणाव चालू आहे. महायुतीच्या घटक पक्षामध्ये एक संघटना नाही, हे तुम्हाला आता दिसतंय. सोशल मीडिया ओपन करून बघा, कार्यकर्त्यांमध्ये काय चित्र आहे तुम्ही बघा. त्यामुळे या निवडणुकीमध्ये आज तरी महायुती एक संघपणे दिसत नाही सोशल मीडियाच्या माध्यमातून. दुसरं, काँग्रेस पक्षाचं चिन्ह या निवडणुकीत नाही, याच्याबद्दल काँग्रेसच्या लोकांची काही तक्रार तुम्हाला दिसली का? बिगर काँग्रेसची चर्चा करतात. ऐका ना, असं नाही, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, राष्ट्रीय पक्षाच्या वर्किंग कमिटीचे सदस्य आहेत बाळासाहेब थोरात वर्किंग कमिटीचे आमच्या काँग्रेस पक्षाचे इथे जिल्हाध्यक्ष बसले. पण त्याही पलीकडे मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं की नगरपालिका या नागरी समस्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे. भारतीय संविधानाने या निवडणुका राजकीय पक्षावर लढवाव्या अशी प्रोव्हिजन केलेली नाही, जसं लोकसभा विधानसभासाठी आहे. कारण तिथे कायदे कानून आणि देशाची धोरणं ठरतात, वैचारिक भूमिका असतात. नगरपालिका चालवण्यासाठी वैचारिक भूमिकांची गरज नाही, इथल्या लोकांचे प्रश्न सोडवायचे आहेत. आता आम्हाला या निवडणुकीमध्ये असं दिसतंय की तांबे आणि थोरात असं व्यक्तिगत याच्याकडे तुम्ही बघू नका. सत्यजित तांबे पद्धर आमदार आहेत, त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबित केलेलं आहे. काँग्रेस पक्षाने त्यांना स्वीकारलेलं नाही. पण ते राजकीय दृष्ट्या महायुतीच्या स्टेजवर कधी गेले नाही, त्यांनी वैचारिक प्रतारणा केलेली नाही. माझं ऐकून घ्या तुम्ही. काँग्रेस पक्षाने व्यवहार्य भूमिका घेतलेली आहे की तांबे हे जरी काँग्रेस पक्षामध्ये नसले तरी काँग्रेस पक्षाच्या बरोबर विधानसभेत त्यांनी साथीदार केलेले आहे. नगरपालिकेत काँग्रेस पक्ष अशी भूमिका घेतोय की आम्ही यापूर्वी आघाडी घेऊन इलेक्शन लढवलेले पाहिलेले आहे. तेव्हा आत्ताही ही ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाचे मार्फत ते निवडणूक लढवत आहेत आणि ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक हा काँग्रेसचा सिस्टम कन्सर्न आहे, काँग्रेसच्या विचारधारेचं आहे. त्यामुळे यात तुम्हाला वावगं वाटायचं काही कारण नाही. चकोर साहेब, तुमच्याकडे येतो परत. हे बोलतात की पगडाल सर बोलतायत की त्यांना निलंबित केलेलं आहे आणि एक विजन देखील आहे असं बोलले माझ्या मते. काय वाटतं बरं, सत्यजित तांबेंची ही जी भूमिका आहे नक्की त्यांना डावललं जात आहे? मला तर अशी देखील माहिती आहे की ह्या निवडणुकीनंतर त्यांचा बीजेपी मध्ये प्रवेश होणार आहे, खरंय काय? नाही, या सर्व बाबीची कल्पना स्वतः आमदार सत्यजित तांबेंनाच माहिती, त्यांनाच त्या बाबतीत विचारू शकतात. आम्ही त्यांची भूमिका मांडू शकत नाही. नाही, पण एक 10-15 दिवस झाले की एक चर्चा होते की सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार आहे. कार्यकर्ते त्यांना घेणार आहेत का? नाही, त्यांची वैयक्तिक भूमिका आमदार महोदय आहेत, ते स्वतः ते त्याचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत.
आणि त्यांनी त्या विषयावर बोललेलं, पण आम्ही त्या विषयी काय बोलणार नाही. जेव्हा आमच्या पक्षात येतील तेव्हा आम्ही त्या तर आता मी परंतु आता एक सरांनी सांगितलं की आता इलेक्शन लढत असताना आतापर्यंत नगरपालिका ही काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरून लढवली गेलेली आहे. हे नक्की आहे ना आतापर्यंत, परंतु यावेळेला काँग्रेसचे चिन्ह का बरं टाळलं गेलं? काय अशी त्यांच्यामध्ये अडचण आली? पक्षीय इलेक्शन सर्वत्र राज्यभर देशात होत असतात. सरळ सरळ व्यवहार जे सोय आहे, काँग्रेसचे लोक आणि तांबे, काँग्रेस काँग्रेसचे लोक आणि तांबे हातात हात घालून इलेक्शन लढणार आहे. त्याच्यामध्ये राजकीय सोय म्हणून त्यांनी आघाडी केली. सगळे राजकीय सोयीला ठरविल ना चिन्ह का टाळलं? जनता ठरविल ना. राजकीय पक्षांनी काँग्रेस चिन्ह जनता ही ठरवलं सारख्या शहरामध्ये संगमनेरच्या नागरिकांना साहेब मी काय म्हणतो, आता माझ्या मते तुमची लिस्ट आलेली आहे नगरसेवक उमेदवाराची, जी सगळी लिस्ट आलेली आहे. मगाशीच आम्हाला भेटली ती लिस्ट, पण अनेक नाराजीचा गट आहे. त्या नाराजांचं बंड थांबवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल का? हे बघा, आता ही लोकशाही आहे. या लोकशाहीमध्ये प्रत्येकाला उभं राहण्याचा, मत मागण्याचा, उमेदवारी मिळवण्याचा अधिकार आहे, अर्ज भरण्याचा अधिकार आहे. त्या अनुषंगाने जो अर्ज त्या पक्षाकडे त्यांनी केलेले आहेत किंवा निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी ते सादर केलेले आहेत, त्यांचा तो हक्क आहे. परंतु जेव्हा पक्षीय उमेदवारी देण्याचा प्रश्न येतो त्यावेळेला कुठेतरी पक्षाचं काहीतरी युतीचं धोरण असतं. त्याचे सर्व क्रायटेरिया बघून त्याला ते चिन्ह दिलं जातं किंवा त्यांना ते स्वीकारलं जातं आणि विकासाच्या मुद्द्यावर जनतेपुढे त्यांना आणलं जातं. तशी परिस्थिती महायुतीची आहे. चोकर साहेब, तुम्ही सगळ्याला साक्षीदार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या विखे पाटलांचे सुपुत्र हे गल्लीबोळात फिरत होते. जो प्रचार चालू होता त्यामध्ये एक त्यांचा जोश होता. मात्र ते सध्या ह्या प्रक्रियेत कोणी दिसत नाही. याच्या मागे पण आपण जर पाहिलं तर संगमनेर साखर कारखान्याच्या निवडणुकीत देखील आमदार महोदयांना, जे सध्या स्टँडिंग आमदार आहेत, त्यांना तोंडावरती पाडलं अशी देखील चर्चा आहे की बाबा ऐन कार्यकर्त्यांना ही निवडणूक करायला लावली. ऐन वेळेस त्यांनी सांगितलं की या निवडणुकीतून आम्ही एक्झिट घेतोय. मग सुजय विखे आता नक्की आहेत कुठं? ते संगमनेर आता दिसत नाही का? ते घाबरलेत का? हे बघा, आता इलेक्शन कोणतं संगमनेर नगरपालिकेचं सुरू आहे. त्यावेळेला तालुक्याचं साखर कारखाना ही वेगळी संस्था आहे. त्यांच्या भूमिका त्यांनी काय घेतलं असेल त्यांच्याशी तेच बोलू शकतात. आम्ही फक्त नगरपालिकेचा आजची जी काही मुद्दा आहे तो नगरपालिकेपुरता आहे. अमोल खताळांना आमदार करण्यामध्ये सुजय विखे आणि राधाकृष्ण सपोर्ट हात आहे. त्यांनी ह्या खरी अमोल खताळांना त्यांची गरज आहे सध्या माझ्या मते. हा तो त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. ते काय करतील, पक्ष त्यांना आदेश देईल त्याप्रमाणे करेल. आम्ही त्याच्यावर काही बोलू इच्छित नाही. आमचे ते वरिष्ठ आहेत, त्यांच्या तो भूमिका काय असेल ती त्यांनाच विचारा. आम्ही त्याच्यात काही बोलू शकत नाही. पुन्हा या काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. काय बरं, सुजय विखे सध्या जास्त इकडे दिसती नाही का? पुढच्या कालावधीमध्ये येतील पण ते, पण सध्या तरी दिसत नाही. काय नक्की काय येत नसतील ते इकडे? खरं तर त्यांनी तिकीट वाटपाच्या फॉर्म्युलामध्येच यायला पाहिजे होतं. आता एकंदरीत महायुतीमध्ये बिघाडी झाल्यासारखं आम्हाला वाटतंय आणि बीजेपीचे 2 उमेदवार पण दिले नाही. असं एकंदरीत आता 11 आणि 14 नंबर वार्डमध्ये काहीतरी चित्र वेगळं दिसतंय असं आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून बघतोय. आणि विखे पिता पुत्र सध्या नगरपालिकेच्या निवडणुकीत इकडं दिसत नाही, म्हणून काही बिघाडी झाली का असंही पण आम्हाला वाटतंय. तुमच्या काँग्रेसमध्ये अनेक इच्छुक होते आणि त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाहीये. त्यांना आता बरोबर घेण्यामध्ये माझ्या मते खूप मोठी आता एक जिगरीचं काम झालेलं आहे. जे सत्यजित तांबे असतील किंवा सुधीर तांबे असतील, हे जे नाराज गट आहे, बंडखोर गट आहे, त्यांना शमवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. ते बंड करतील का? काय होईल नक्की? बंड वगैरे कोणी करणार नाही. सध्या तरी कोणी नाराज दिसत नाही. अनेक लोक आहेत, त्यांना पण दिलं गेलं, म्हणजे उमेदवारी बऱ्याच काँग्रेसीच लोकांना दिले गेले. आपण बघितलं असेल की पण नाराज वगैरे कोणी नाही आणि बंडखोरी कोणी करणार नाही असं एकंदरीत आमच्याकडे चित्र आहे. अनेक, आता या दादांनी सांगितलं अनेक रस्त्यांची कामं बाकी आहे, ही नक्की कधी होणार आहे? आणि अनेक असे प्रलंबित प्रश्न आहेत ते बाकी आहेत. हे 40 वर्ष तुम्ही सत्तेत होता आणि तेव्हा तुम्हाला सुचलं नाही, तुम्ही आता सगळं सांगू राहिले. 40 वर्ष विकास झाला ना? कोण म्हणतं संगमनेरचा विकास झाला नाही? विरोधकांना बोलायला काय लागतं? काहीतरी बोलत राहायचं. 40 वर्ष विकास झालाच ना. आज संगमनेर कुठे आहे? महाराष्ट्राच्या तालुक्यांपैकी 1 नंबर संगमनेरचं नाव महाराष्ट्रभर निघतं आणि विरोधक म्हणतात की संगमनेरचा विकास झाला नाही.
संगमनेरचा विकास झाला असता. सर खरंच झालाय का संगमनेरचा विकास? मनापासून मला खरं सांगायचं हे तुम्ही. तुम्हाला एक सांगतो, आपण जुने प्रश्न सुटतात आणि नवे प्रश्न त्याच्यातून निर्माण होत असतात. संगमनेरमध्ये अनेक प्रश्न सुटलेले आहेत आणि अनेक प्रश्न सोडवायचे आहेत. शेवटी नगरपालिका म्हणजे गळतं भांड आहे. याच्यामध्ये किती काम करा, सतत नवे प्रश्न येणार. कोण सत्तेत आहे हा भाग वेगळा आहे, पण नागरी प्रश्न हे सतत, त्यामुळे त्याच्याकडे आपण जरा उघड्या डोळ्यांनी पाहिलं पाहिजे. पण विकास हा झालेला आहे. याचं कारण तुम्हाला मी सांगतो, या शहरामध्ये जे बाहेरून लोक येतात त्यांना या गावात राहावंसं वाटतं. या गावाचा व्यापारी विकास होताना दिसतो. या गावामध्ये ज्या शैक्षणिक सुविधा आहेत, ज्या नागरी सुविधा आहेत, त्या मोठ्या प्रमाणावर लोकांना हव्याशा आहे. त्याच्यामध्ये वाढ झालं पाहिजे. अपूर्तता हे विकासाचं लक्षण आहे. त्यामुळे या गावात राहणाऱ्या लोकांना तुमचं सगळं म्हणणं बरोबर आहे, पण मला मी पण म्हणजे या ठिकाणी पत्रकारिता करतो. बाळासाहेब थोरात मला ह्या प्रक्रियेमध्ये कुठं जास्त असं दिसत नाहीये. काय कारण असेल? बाळासाहेब थोरात या प्रक्रियेमध्ये आहे की नाही, हे काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते जेव्हा तुम्हाला या सगळ्या प्रक्रियेत दिसत आहेत, तर याचा सरळ अर्थ आहे की इज विथ अस. ऐकून घ्या. दुसरं असं की एक राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या माणसाला तुम्ही वार्डातल्या काम बद्दल विचारणार का? ते पक्षाचं काम करतात. गेली ना त्यांना सत्ता गेली ना संगमनेरची. सत्ता कशी विधानसभा गेली ना त्यांना. सत्ता गेली की भूतकाळ झाला. आता लोकांना असं वाटतं की 1 वर्षापूर्वी आम्ही चूक केली, तर चुकीची दुरुस्ती करण्याची संधीची लोक वाट पाहतात आणि तुम्हाला दिसेल की लोकांनी ती दुरुस्ती केली. कधी दिसेल ते आता नगरपालिकेच्या निवडणुकीत तुम्हाला दिसेल. लोकांना पश्चाताप झालेला आहे झालेल्या गोष्टीचा आणि लोक आता दुरुस्ती करतील. दादा मी परत येतो तुमच्याकडे. तुम्हाला वाटतं का जी 1 वर्षापूर्वी लोकांनी चूक केली ती दुरुस्त करतील आणि ह्या निवडणुकीत संगमनेर सेवा समिती निवडून येईल? वाटतं का तुम्हाला? आता तरुणांची संख्या जास्त वाढलेली आहे. मतदानामध्ये तरुण संख्या वाढलेली आहे. तरुण विसरतात ते तुम्ही कामं केले ते. आता तरुणांचा कल कुठे आहे याच्यावर निवडणुकी आता. आणि मला म्हणायचं काय, संगमनेर हा हे शहर मोगलकालीन जिल्हा होता. त्या मानाने मोगलकालीन जिल्हा असणाऱ्या शहराची परिस्थिती आज आहे. एवढं माहिती नाही, एवढं बाकी आहे. काय वाटतं कल कोणाकडून आहे? आता मी तुम्हाला काय सांगितलं, दोन्ही आमदार आहेत आज. आम्हाला दृष्टीने दोन्ही समान. थोडं पाळणं काही होऊ शकतं एवढं आम्हाला माहिती. कल दिसत नाही लोकांचा. काही पण होऊ शकतं. हो, कल समान दोन्ही स्वतः. बरोबर आहे त्यांचं. ते जसं की सांगतायत अजून पुलाकडून बरंच पाणी जाणार आहे, निवडणूक होणार आहे. चकोर साहेब काय विजन मतदारांना तुम्ही तुमचे आव्हान कराल की बाबा सुवर्णाताईंना निवडून द्या? काय आव्हान कराल तुम्ही? नक्कीच संगमनेर शहरामध्ये जसजसं पुढे कालावधी जातोय तसतसे जुने प्रश्न सोडवण्याची प्रक्रिया सुरू आहे किंवा झालेले असतील, परंतु नवीन प्रश्न तयार होत आहेत. आणि सध्याचा संगमनेर शहराचा जो भाग आहे किंवा जो वसलेला आहे हे नाशिक पुणे या महामार्गाच्या मिडलला असल्यामुळे त्याचा अजूनही औद्योगिक विकास होणं बाकी आहे. अजूनही त्याच्यामध्ये रोजगार निर्मितीची गरज आहे. अजूनही ट्रॅफिकची व्यवस्था चांगली होण्याची गरज आहे. अजूनही या प्रकारे आरोग्य सुविधा निर्माण होण्याची गरज आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी नवीन विजन असलेली तरुण पिढी पुढे या राजकारणात आली पाहिजे. आणि नगरपालिकेच्या माध्यमामधून खऱ्या अर्थानं आमदार महोदय खताळ पाटील असतील, अमोलजी महोदय खताळ यांनी नवीन तरुणांना जास्तीत जास्त या विकासाच्या प्रक्रियेमध्ये जी संस्था आहे आता जी नगरपालिका आपण मर्यादित बोलतोय याच्यामध्ये आणून या शहराला नवा एक चांगला विकासाचा चेहरा निर्माण करायचा त्यांचा निश्चित प्रयत्न आहे. आणि तो उमेदवार आहे हा महायुतीचा उमेदवार आहे. आणि महत्वाचं म्हणजे देशात, राज्यात आणि इथेही महायुतीचा जर उमेदवार इथे या ठिकाणी छोटा प्रश्न तर त्या निमित्ताने विकासाची दिशा ही सरळ, सोयीस्कर, सुलभ होऊन निश्चितपणे तुमच्या पक्षाच्या निगडीत एक प्रश्न आहे. सतीश कानवडे हे तुमचे चांगले मित्र आहेत माझ्या मते. ते विधानसभेला मला अग्रेसर दिसत होते, विधानसभा प्रमुख म्हणून त्यांची निवड केली, मात्र ते कुठंच पडद्यावर सध्या दिसत नाही. नक्की ते कुठं आहेत? त्यांचा मी फोन देखील या मुलाखतीच्या अगोदर खऱ्या अर्थानं मला त्यांना बोलायचं होतं, त्यांना तुम्हाला, पण सतीश रावांचा मला फोन लागला नाही. त्यांचे 2 नंबर बंद येत आहेत. ते नक्की कुठं आहेत? ते सध्या काय करतात? याबाबत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे.
आम्हाला त्याच्याबद्दल म्हणजे माहिती नाही का फोन बंद आहे हे पण आम्ही सांगू शकत नाही. हा त्यांचा वैयक्तिक बाब आहे. त्यांनी निवडणूक प्रक्रियेत यायचं किंवा पक्षात राहायचं हा ज्याचा तो प्रश्न आहे ते आमच्या बरोबर होते. ते आता त्यांच्या पद्धतीने कुठे आहे त्यांना माहिती. विखे पाटलांनी त्यांचा प्रवेश करून घेतला होता, मग त्यांना कार्यकर्त्यांना योग्य न्याय देण्याची जबाबदारी त्यांची होती. त्यांनी कुठेतरी डावल नाही का त्यांना? नाही असं काही नाही. प्रत्येकाला संधी द्यायचा पक्ष प्रयत्न करतोय, श्रेष्ठी प्रयत्न करतायत. ठीक आहे, एवढ्या मोठ्या लोकशाहीच्या ह्याच्यात एवढा मोठा आता वेग लागलेला आहे पक्षामध्ये. इथं कमी जास्त कधी होत असेल, परंतु या पक्षामध्ये सर्वसामान्य कार्यकर्त्यांना नक्कीच संधी मिळत आलेली आहे. सहन ठेवणं गरजेचं आहे. एवढंच मला सर बोलतात. एक लक्षात घ्या, राजकारण, समाजकारण, निवडणुका कुठेही असो, जो सुसंघटित आहे तो पुढे जातो, जो विघटित आहे तो मागे राहतो. आज युतीमध्ये विघटन झालेलं आहे. युतीच्या अनेक पक्षांनी स्वतःचे एबी फॉर्म वेगवेगळे दिलेले आहेत. त्यांची यादी अद्याप जाहीर नाही. काल विड्रॉ होण्याची जो पिरियड होता, छाननीच्या अगोदर पिरियड होता, त्या सगळ्याच्या आज सुद्धा एकमेकावर ओव्हरलॅपिंग आहे. माझं ऐका, 21 तारखेला संघटित असं जे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासाठी फॉर्म भरला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बऱ्याच ठिकाणी अजित पवारांच्या इथे ओव्हरलॅपिंग केलेलं आहे आणि त्यांची ओढाताण संपलेली नाही. कदाचित ते मिटवतील, पण काँग्रेस पक्षाने आघाडीला फुल सपोर्ट केला. ऑल इंडिया फॉरवर्ड ब्लॉक नावाने जी आघाडी पुढे आलेली आहे त्याच्यामध्ये कुठेही विसंवाद दिसत नाही. त्यांनी त्यांचे उमेदवार जाहीर केले, त्यांच्या प्रचाराची लाईन बी चालू आली, त्यांचा जाहीरनामा प्रसिद्ध झाला आणि काय करायचं त्यांच्या बारीक ह्या सगळ्या गोष्टी. लाडकी बहीण काम करेल का? लाडकी बहिणी लाडकी बहीण दरवेळी काम करत नसते बरं का. लाडकी बहिणीला ओवाळणी मिळालेली आहे, ती निवडणूक संपलेली आहे. आता हे सगळं जे आहे ना त्याच्या पलीकडचं हे संगमनेर शहराला वाचवायचं असेल तर संगमनेर शहराची रेल्वे कोण आणली? ज्या शक्तींनी इथली रेल्वे शिर्डीहून नेली त्या शक्तीला अद्दल घडवण्याची वेळ आहे. ज्या शक्तींनी संगमनेरचा जिल्हा होण्याचं खोडा घातला त्या शक्तीला आता अद्दल घडवण्याची ही वेळ आहे. ज्या शक्तींनी संगमनेरच्या विकासाला खोडा घालून आपल्या भागामध्ये सगळं पळवून दिलेलं आहे त्यांना ही अद्दल घडवण्याची वेळ आहे. संगमनेरचं पाणी ज्यांनी आणलं त्यांना सलाम, पण संगमनेरचं पाणी टिकवण्यासाठी संगमनेरकरांनी मतदान करावं असं माझं म्हणणं आहे. आणि माझ्या दृष्टीने सर, तुम्ही राजकीय अभ्यासक आहेत, काय वाटतं बरं अमोल खताळांवरती विखे घराण्याचा काही दबाव आहे का? मी तुम्हाला सांगतो की गेल्या वर्षभरामध्ये ते स्वतंत्र आमदार आहेत असं चिन्ह दिसलेलं नाही. त्यांनी, कारण की मला हे आठवलं कसं, कारण की संगमनेर जिल्हा यासाठी अनेक आंदोलन झाली आणि त्यामध्ये अमोल खताळ आणि अमर खताळ हे सगळी लोक आघाडीवर होते आणि ते आमदार झाल्यानंतर आम्हाला काही बोलताना दिसत नाहीये की बाबा आपला संगमनेर जिल्हा झाला पाहिजे. मी तुम्हाला हेच सांगतो की संगमनेर हे कसं आहे, पाक ऑक्युपाईड काश्मीर जसं आहे ना तसं संगमनेर मध्ये लोणी ऑक्युपाईड संगमनेर आहे काही, आणि लोणी ऑक्युपाईड संगमनेर जे चालवतात त्या लोकांच्या पासून संगमनेर सावध राहावं असं माझं म्हणणं आहे. पगडाळ सरांनी आता जे विधान केलं त्याच्याशी मी सहमत नाही. काही पाकचा काही प्रश्नच येत नाही त्यांचं नाव काढायचा. लोणीचा काही प्रश्न नाही, असं नाही शहराचा प्रश्न आहे. राज्यामध्ये झाला पाहिजे, पालकमंत्री होऊ देत आणि जनतेने एक वेळे म्हणून पुन्हा संगमनेरचा बरका, संगमनेरच्या तरुण पोरांना व्यसनापासून लांब ठेवण्यासाठी
एक महत्वाची जबाबदारी इथल्या पोलिसांनी, इथल्या तहसीलदारांनी, इथल्या प्रांतांनी जबाबदारी करायला पाहिजे होती. यांच्या काळामध्ये इथं व्यसनात इथं वाढलेली आहे, मोठमोठ्या प्रमाणावर इथं जे काय ड्रग्सचं रॅकेट चाललेलं आहे त्यावेळेस सत्यजित तांबे तर एका मुलाखतीत म्हणले हे सगळं चालू करायला पाहिजे. नाही असं म्हणाले नाही, तुम्ही चुकीचं बोलताय. ते असं म्हणाले की कोणत्याही गोष्टी बंदी घालून होत नाही. हा आता यांचं म्हणणं आहे ते जे आहे ना, आता प्रत्येकाच्या व्यक्तिगत बोलायचं असेल तर आपण हे करू. माझं म्हणणं असं आहे की संगमनेरच्या तरुणांना ड्रग पासून वाचवण्यासाठी सुद्धा आपल्याला मतदान करावं लागेल. आपण या मुलाखतीच्या समारोपाकडे येऊया. विनोद भाऊ, तुम्ही तुमच्या पक्षासारखं नका बोलू किंवा यांच्यासारखं नका बोलू किंवा यांच्यासारखं नका बोलू. काय वाटतं ह्या ट्रॅकनी आपण सरळ चालू, ही निवडणूक सध्या तरी 2 मिनिटं, ह्या निवडणुकीला सध्या तरी कोणतंही गालबोट नाही. काय वाटतं निवडणूक शांततेत पार पडेल आणि विजयी मिरवणूक निघेल, सगळं संगमनेर आमचं जे आहे ते खुशालीत नांदेल का या निवडणुकीत? का पुन्हा हाणाहाणा मारामाऱ्या तिकडे दादरपरची सारखी सभा पाहायला मिळेल का? तुम्ही काँग्रेस म्हणून किंवा काय म्हणून ही निवडणूक शांततेत पार पाडणार आहात का? मुळात तुम्ही केलेला प्रश्नच हा असा आहे का मी काँग्रेस, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता आहे, मी चळवळीतला कार्यकर्ता आहे, जो देशाच्या संविधान वाचवतोय त्या पक्षासोबत आहे मी. राहिलं संगमनेर तालुका, संगमनेर शहर हे माझं गाव आहे. मी कोणत्याही जिल्ह्यात गेलो, कोणत्याही राज्यात किंवा कुठेही मुंबई पुण्यात गेलो तर कुठले म्हणून जर मला विचारलं संगमनेरचा लोक आनंदी असतात का? संगमनेर तालुका हा महाराष्ट्रात एक नावलौकिक असलेला तालुका आहे, सुजान आहे आणि सर्व गुण्या गोविंदांनी नांदणारे आहे. त्यामुळे तुम्ही जो प्रश्न केलेला आहे भांडणं होतील, हे होतील, ते होतील, असं काही होणार नाही. लोक शहाणे झालेले आहे, मतदार शहाणे झालेले आहे. मतदारांना कळतंय काय चाललंय, काय खोटं, काय खरं, काय कुणाचं ऐकायचं, काय कुणाचं नाही ऐकायचं. त्यामुळे निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तुम्हालाच कळेल मी जे बोलतोय ते, तर तो पॉझिटिव्ह लागेल आणि तो संविधानाच्या बरोबर आणि संविधानानुसार लागेल. जे कायद्याला मानतात, ज्यांना वाटतं का ही निकाल चांगला लावा किंवा इथला नगराध्यक्ष तसाच असावा संविधानाला मानणारा, तर एवढं बोलतो मी बस. त्याला काय वाटतं शांततेत पार पडेल ही निवडणूक? हो, अत्यंत शांततेत पार पडन. संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आमचे सगळे उमेदवार निवडून येतील. नगराध्यक्ष डॉक्टर मैथिलीताई तांबे होतील, यात शंका नाही. चकोर साहेब, निवडणूक शांततेत पार पडेल का? नक्कीच संगमनेर शहराला एक सुसंस्कृतपणाची हे आहे. निश्चितच सर्व नागरिक, उमेदवार, पदाधिकारी सर्वच मान्यवर या ठिकाणी ही निवडणूक शांततेत पार पाडण्याच्या प्रक्रियेमध्ये निश्चित सहभागी राहतील. शांततेत निवडणूक पार पडेल याची काळजी घेतील. आणि मी एक सर्व मतदार बंधू भगिनींना विनंती करतो आणि सर्वांना विनंती करतो की आपण शांततेत ही निवडणूक प्रक्रिया पार पाडावी आणि विकासाच्या दृष्टीने आज राज्यात कुठे विकास सुरू आहे, कोणाच्या मार्फत आहे, याचा सर्वतोपरी विचार करून आपल्या सर्वांगीण शहराचा विकास कसा होईल त्या दृष्टीने मतदान संबंधित उमेदवाराला करावं अशी मी विनंती करतो. सर, आपली काय निवडणुका शांततेतच होणार का? निवडणुका शांततेत यासाठी होणार आहेत. नाही पुढं ऐका ना, नाही शांततेत यासाठी होणार आहेत की याच्यात अशांतता निर्माण करणारी शक्ती आता निवडणुकीत सक्रिय नाही. त्यामुळे या निवडणुका शांततेत होतील. आणि दुसरा गोष्ट, माझा संगमनेरकरांवर विश्वास आहे. संगमनेरकरची जनता सुजाण आहे. संगमनेरचे नागरिक मतदान करताना अत्यंत जागृतपणे विवेक ठेवून मतदान करतायत आणि मला खात्री आहे की निवडणूक शांततेने होईल, विकासाच्या दिशेने होईल. ज्याची दृष्टी आहे, ज्याचं काम करण्याची धमक आहे, जो स्वयंनिर्णय आहेत, स्वावलंबी आहेत आणि गावाला काहीतरी चांगलं करून देण्याची ज्यांची क्षमता आहे त्यांना लोक मतं देतील. आपण सगळे पक्ष, सगळे लोक, राजकीय विचारधारा वेगवेगळी जरी मांडत असतील तरी गावाचं कल्याण करू. धन्यवाद. नक्कीच आपण सगळ्यांनी आमच्या या महाराष्ट्र ऑनलाईनच्या चर्चासत्रामध्ये वेळ दिल्याबद्दल दादा आपला आभार. दादा आपला आभार. तुम्हाला विनंती, या निवडणूक प्रक्रियेमध्ये या आमच्या मुलाखतीमुळे निवडणूक कायद्याचा आचारसंहिता भंग होणार नाही याची सुद्धा त्यांनी दक्षता घ्या अशी विनंती आहे. नाही, आपण जे काही केलेलं आहे, मीडियाला जे अधिकार दिलेले आहेत त्यानुसारच आपण हे सगळं केलेलं आहे आणि अजून तरी संगमनेरमध्ये लोकशाही जिवंत आहे. अभिनव सर, आपण सगळ्यांनी आम्हाला वेळ दिला, या चर्चासत्रात आपण सामील झाला. आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. प्रेक्षक, येणारा काळच आता नक्की सांगेल की संगमनेर नगरपालिकेचा नगराध्यक्ष कोण. कॅमेरावरती आहेत सचिन सोनवणे आणि मी आदेश वाकळे, महाराष्ट्र ऑनलाईन, संगमनेर. निपक्ष, रोखठोक तसेच सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक
ह्या रोखोक बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आपल्या MH ऑनलाईनला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.